माझं गाव मंजाई आसनी. इथंच माझं बालपण गेलं. इथंच माझ्या आईबाबांनी आयुष्यभर मेहनत घेतली. माझं नाव कल्याणी मराठे. मी मंजाई आसनी या छोट्याशा गावामध्ये राहते. हे माझे बाबा शेती करायचे. ते माझी आईसुद्धा शेतीच करते. दोघांनाही शिक्षण नव्हतं, पण दोघांची इच्छा होती की माझ्या मुलीने शिकावं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं. मला असं वाटलं मालक वारले, आता माझं कसं होईल. आता ही माझी मुलगी तर लहान आणि काय करायचं, मालक वारल्यावर कसं बागायचं. पण देवाच्या कृपेने माझी मुलगी कामाला लागली. शाळा गरिबीने शिकावली, कशी तरी आपली शिकली शाळा. गरीब परिस्थितीत तिला पैसा नव्हता, काय नव्हतं, विचार पडला. मला नेहमी वाटायचं की मी पुढे जाऊन शिकेन, पण ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते पुढे ॲडमिशन घेण्यासाठी, आणि त्यावेळेस मला काहीच मार्ग दिसत नव्हता. 1 वर्ष गेलं. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं मी कुठे ॲडमिशनसुद्धा घेतलं नाही. असं म्हणजे माझ्या मैत्रिणी पुढे जात होत्या आणि मला खूप रिकामं वाटायला लागलं आतून, कारण वेळ पुढे निघून जाते आणि मी इथंच आहे. तिने इतक्या हालामध्ये शाळा शिकली की लय हालामध्ये. इथून तर आज कडवं जायची चालत, तिथून पुढं संध्याकाळची चालत यायची. तिची लय तिने शाळे की हाल काढलं. आता म्हणलं ही कशी शाळा शिकायची, कसं काय व्हायचं. माझं ज्यावेळेस ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यावेळेस मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं, आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की मी शिकावं जास्तीत जास्त आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं. तर ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यावेळेस मला माझ्याकडं पैसे नव्हते किंवा घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की मी पुढे ॲडमिशन घेऊ शकेन. पण त्याच पिरियडमध्ये मला फ्युअलबद्दल समजलं, आणि मग ज्यावेळेस मला समजलं की फ्युअल मोफत शिक्षणसुद्धा देते आणि त्याच्यासोबत मोफत जेवण आणि मोफत राहण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून देते, त्यावेळेस माझं सगळं टेन्शनच गेलं आणि मी अगदी म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता स्वतःच्या शिक्षणावरती फोकस केला. माझ्या मुलीचं फ्युअलमुळं सगळं व्यवस्थित चांगलं झालं आहे. आणि आम्हाला वाटतही नव्हतं ही कामाला लागन, ही कशी शिकन, कशी काय करन. पण हे आपलं चांगलं झालं, ह्याच्यामुळं मस्त झालं तिचं आपलं. ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम फ्युअलमध्ये आले त्यावेळेस अगदी म्हणजे मला बोलायची भीती वाटायची. 4 लोकांमध्ये मला बोलायला खूप भीती वाटायची आणि माझं इंग्लिश कम्युनिकेशनसुद्धा चांगलं नव्हतं. पण जसं जसं फ्युअल मॅनेजमेंट त्यांचे ॲक्टिव्हिटीज अरेंज करायला लागले किंवा लीडर्स येऊन त्यांचे वेबिनार्स त्यांनी अरेंज केले, आणि मग ते काय करायचे, त्यांचं रिअल लाईफ एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर करायचे. मग हळूहळू मी त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत गेले आणि माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि आत्ता मी प्रॉपरली कम्युनिकेट करू शकते आणि माझ्यामध्ये त्या स्किलसुद्धा डेव्हलप होत आहेत. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी सिंजंटासारख्या MNC कंपनीमध्ये काम करू शकते, पण आज मी सिंजंटा कंपनीमध्ये ॲज अ ॲनालिस्ट प्रोक्युअरमेंट ऑपरेशन म्हणून काम करते आणि मला 1 वर्ष पूर्ण झालं. आणि जेव्हा माझ्या हातामध्ये ऑफर लेटर आलं आणि मी माझ्या आईला सांगितलं त्यावेळेस आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. माझे वडील जर आज असते तर त्यांनाही समाधान वाटलं असतं की माझी मुलगी आज एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करते. पण आज माझी आई आहे आणि तिला अभिमान वाटतो की माझी मुलगी आज स्वतःच्या पायावरती उभी आहे. माझ्यासारख्या कितीतरी मुली आहेत त्या देशामध्ये ज्यांना या संधीची गरज आहे, त्या या संधीची वाट पाहत आहेत, आणि मला जे आज ही संधी मिळाली आहे ती फक्त फ्युअलमुळे. Fuel doesn't just educate, it transforms. One student at a time, one family at a time, one village at a time. जर तुम्हाला एखाद्या मुलीचं भविष्य घडवायचं असेल, एका आईचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर फ्युअल सोबत या.